मित्रांनो, मी आज सकाळी उठलो आणि मला हॅपी दिवाळी पाकिस्तान असे मेसेजेस आले अथवा असे मला स्टेटस आणि स्टोरी दिसायला लागल्या। मग मला समजलं नाही नेमकं काय झालं। तर जेव्हा मी ट्विटर उघडलं तर जेव्हा मी एक्स उघडलं तर मला समजलं की भारताने 7 मे रोजी रात्री 1:15च्या सुमारास पाकिस्तानमध्ये घुसून जश्न मोहम्मदचे हेडक्वार्टर आणि लष्कर-ए-तोयबाच्या हेडक्वार्टरवरती जबरदस्त हल्ला केलेला आहे। आणि ही बातमी ऐकून माझ्या जीवाला एवढा आनंद झाला की मी तो व्यक्त करू शकत नाही। 22 एप्रिल रोजी या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीरमधील 26 पर्यटकांना ठार मारले होते। त्यामध्ये 25 भारतीय पर्यटक आणि एक नेपाळी पर्यटकांची सुद्धा समावेश होतो, जी संपूर्ण जिम्मेदारी लष्कर-ए-तोयबा आणि जश्न मोहम्मद यांनी घेतली होती। पाकिस्तान नेहमीच अशा दहशतवादी संघटनेला आश्रय देतं हे का नवीन नाही, आपल्याला माहिती आहे। पाकिस्तान नेहमीच आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतं आणि वाट तरी किती दिवस बघायची, किती दिवस एवढ्या देशातील एवढ्या दहशतवाद्यांना आपण बळी पडायचं। तर याचं प्रत्युत्तर जबरदस्त गव्हर्नमेंटने दिलेलं आहे। यात आपली इंडियन आर्मी एअर फोर्सचे जवान अक्षरशः पाकिस्तानमध्ये धुराळा घालत आहेत। अक्षरशः त्यांनी जसे हनुमानाने लंका पेटवून दिली होती त्यांनी त्या दहशतवाद्यांची लंका पेटवलेली आहे। मित्रांनो, सातत्याने हे पाकिस्तानकडून होत होते। 2019 मध्ये पुलवामा अटॅक म्हणू नका ना, आता झालेला पहलगामचा अटॅक म्हणू नका। पाकिस्तानला घाण सवय लागली होती की काहीतरी काड्या करायचं। पाकिस्तान नेहमी आपल्या ॲग्रीमेंट ब्रीच करत असतो। त्यांनी नुकताच सीज फायर ॲग्रीमेंट ब्रीच करूनही हल्ला केला होता आपल्या सीमेवरती। पाकिस्तानच्या खुरापती या नवीन नाहीत, किती दिवस सहन करायचं। आज 7 मे रोजी मॉक ड्रिल होणार होता आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर रात्री भारतीय सैन्याने एक जबरदस्त असा पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे। आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया बऱ्याच उमटल्या आहेत। याबद्दल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याचे रूपांतर युद्धात होऊ नये आणि पाकिस्तानने संयम बाळगावा असे निर्देश दिलेले आहेत। आणि पाकिस्तानचे मीडिया पागल झालेले आहेत। त्यांचे जे अधिकारी मिलिटरीतले लोक आहेत ते पागल झालेले आहेत, कारण की त्यांनी ट्विटरवर नुसते फेक न्यूज टाकत आहेत की पाकिस्तानने अमुक भारताचे जेट फायटर प्लेनला टार्गेट केलं वगैरे वगैरे, भारताचे 3-4 जेटला विमान कोसळले असं ते बातम्या देत आहेत। पण याचा कुठला सोर्स उपलब्ध नाही आहे आणि सध्या ग्रुपच्या माध्यमातून हे सर्व खोट्या बातम्या असल्याचे दिसत आहेत। मित्रांनो, भारत पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 1947 पासून युद्ध झाली होती आणि या युद्धामध्ये काही कारण नसताना पाकिस्तानने काड्या करत होते आणि पाकिस्तानला योग्य त्यावेळी त्यांच्या नांग्यात ठेचले आहेत। या पहलगाम हल्ल्यामुळे सिंधू नदीचं पाणी हे स्थगित केलं होतं भारत सरकारने आणि 2-4 दिवसापासून बऱ्याच बातम्या येत होत्या की पाकिस्तानकडे असे इंटर होते की भारत त्यांच्यावर हल्ला करणार आहे वगैरे वगैरे, आणि यामुळे घाबरून पाकिस्तानने आपल्या लेकरांना दुसऱ्या देशात पाठवले होते। पाकिस्तान जे काड्या करायची सवय आहे त्याला उत्तर द्यायलाच पाहिजे। असे उत्तर वेळेस दिले तरच भारताचं वर्चस्व हे राहील आणि जागतिक स्तरावर भारत हा एक शक्तिशाली देश आहे। आणि पाकिस्तान तू लक्षात ठेव, पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांना तुम्ही याला एवढं सोपं वाटतंय ना, कधी पण यायचं काहीतरी करायचं, तर याचा बदला जबरदस्त घेतलेला आहे। भारतीय सैनिकांना माझा सलाम आहे। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद।